मी सौ अपर्णा राहुल कुलकर्णी, राहणार बुलढाणा. श्रीरामनवमी उत्सवानिमित्त परमपूज्य काकांच्या परिवारातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साधकांच्या प्रवचनमालेत आपले सहर्ष स्वागत करते. प्रवचनमालेतील आजचे हे तिसरे पुष्प. हे प्रवचन पुष्प आपल्यासमोर सादर करणार आहेत आदरणीय हरिभक्तपरायण सौ शमिकाताई कुलकर्णी. खरं तर शमिकाताईंचा परिचय करून देणे हीच एक मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आदरणीय सौ माधुरीताई जोशी यांनी माझ्यावर सोपवली, त्याबद्दल ताईंचे खूप खूप आभार. शमिकाताईंचा थोडक्यात परिचय करून द्यायचाच झाला तर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भागवतकार आणि प्रवचनकार असलेल्या आदरणीय हरिभक्तपरायण सौ अलकाताई आणि संत साहित्याचे अभ्यासक असलेले आदरणीय श्री दत्तात्रय मुतालिक यांच्या ह्या कन्या. आई आणि वडिलांकडूनच अध्यात्माचे बाळकडू घरातूनच प्राप्त झाले. अध्यात्माकडे कल वाढला आणि त्याला जोड मिळाली ती शिवथरगळीतील शिबिरांची. बालपणापासूनच शिवथरगळीतील शिबिरे अनुभवल्यामुळे समर्थ विचारांचा पगडा मनावर होत गेला आणि समर्थचरणी निष्ठा जडत गेली. समर्थ कृपेनेच लहान वयातच सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख मुरगुड ह्यांचा कृपाशीर्वाद लाभला आणि मग काय, सद्गुरू पाठीशी जेथे काय येऊणे साधकास तेथे याची प्रचिती ताईंना येत गेली. अध्यात्म प्रगती होतच होती, पण सोबतच लौकिक शिक्षणात देखील उंची गाठणे सुरू होते. एम कॉमची पदवी, पर्सनल मॅनेजमेंट आणि बिझनेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा पूर्ण करून IT फील्ड कॅपजेमिनीमध्ये 17 वर्ष नोकरी करून 2017मध्ये सद्गुरू आज्ञेने ताईंनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. समर्थ कृपेनेच ताईंचे पती आदरणीय श्री गिरीशजी कुलकर्णी हे देखील वेदांताचे गाढे अभ्यासक आहेत. आदरणीय शमिकाताई सध्या विविध विषयांवर प्रवचन सेवा रुजू करत आहेत. श्रीसूक्त, हरिपाठ, संपूर्ण रामायण, दासबोधातील निवडक समास, रामरक्षा, नवविधा भक्ती, ज्ञानेश्वरी, श्री नारद भक्तिसूत्रे अशा आणि इतर अनेक विषयांवर अभ्यासपूर्वक प्रवचन सेवा रुजू केली आहे. उपनिषद, भागवत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी ह्यावर अभ्यास आणि चिंतन चालू आहे. पौरोहित्य करणाऱ्या डोंबिवली येथील सौ गौरी खुंटे ह्यांच्याबरोबर गर्भसंस्कार देण्याचा एक अल्पसा उपक्रम चालू असतो. शिवथरगळीतील शिबिरांमध्ये प्रत्येक वर्षी योगदान असतेच. युवा शिबिरात दासबोध तर बाल शिबिरात मनोबोधाचे सत्र घेण्यात योगदान. समर्थ सेवा मंडळ सज्जनगड येथील सायम उपासना महिन्यातून एकदा मुलुंडला घरी घेतली जाते. गेले वर्षभर एका जर्मन साधिकेला उपनिषद शिकवणे चालू आहे. तर अशा या शमिकाताईंची प्रवचन सेवा आज सद्गुरूचरणी अर्पण होणार आहे आणि ती ऐकण्याचा आपण सर्व श्रोत्यांना लाभ होणार आहे. ह्यासाठी शमिकाताईंचे खूप खूप आभार. शमिकाताईंच्या बाबतीत सांगायचे असेल तर एक मनाच्या श्लोकातील एक श्लोक नक्की सांगेल. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. शमिकाताईंच्या बाबतीत ही उक्ती तंतोतंत लागू होते. आज ऑनलाईन कार्यक्रम चालू असताना देखील, लॉकडाऊनमध्ये देखील शमिकाताई अनेक ऑनलाईन उपक्रम घेत आहेत. अनेक ठिकाणी त्यांची ऑनलाईन प्रवचनं चालू आहेत आणि अशा या व्यस्त कार्यक्रमांमधून त्यांनी आपल्याला आज अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही या विषयावर प्रवचन सेवा ताई आज आपल्याला देणार आहेत आणि ती ऐकण्याची संधी आपण सर्व भाग्यवान श्रोत्यांना मिळणार आहे. त्यासाठी ताईचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि ताईंनी आपली प्रवचन सेवा सद्गुरूचरणी रुजू करावी अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा.
नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, श्रीरामाला वंदन करते, समर्थांना वंदन करते. श्रोते, तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळ बुलढाणा या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना, मंडळातल्या सर्वांना नमस्कार करते आणि आजची सेवा करण्यासाठी चिंतनासाठी जो विषय दिलेला आहे त्याच्या चिंतनाची सुरुवात करते. हे जे चिंतनाबद्दल आपल्या सगळ्यांना एक एक पुष्प रोज 9 दिवसांचं येणार आहे. म्हणजे रामाच्या नवरात्रीसाठी 9 पुष्प एक एक करून आपल्याला रोज ऐकायला मिळणार आहेत. रामाने नवमीच्या दिवशी जन्म घेतला म्हणून रामाची नवरात्र असं करून आपण जे एक एक करून प्रवचन पुष्प आपल्याला येणार आहे ते सगळी पुष्प जी आहेत ती आपण प्रभू रामारायाच्या चरणी समर्पित करणार आहोत. मला आठवतं आहे की काही वर्षांपूर्वी, म्हणजे बरेच वर्ष झाले, की अकोल्याला गुरुपौर्णिमा झाली होती बहुतेक तेव्हा. आणि त्या गुरुपौर्णिमेला ज्या सूत्रसंचलन करत होत्या काकू, त्यांनी अतिशय गोड सूत्रसंचलामध्ये एक विषय मांडला होता आणि तो विषय पटकन आत्ता आठवला. खरं म्हणजे त्या गुरुपौर्णिमेसाठी म्हणून बोलत होत्या आणि तोच विषय आपल्यापैकी म्हणजे डॉक्टर काकांच्या परिवारामधल्या बहुतेक सगळ्यांनी तो विषय ऐकलेलाच आहे, पण तो बऱ्याच वर्षांपूर्वी झालेला आहे आणि तो पुन्हा आपल्याला ऐकायला आवडेल असा तो विषय आहे. त्या विषयापासून सुरुवात करूया. त्या काकूंना समर्पित करते मी. हा विचार त्यांचा आहे, त्यांचं स्मरण करूया आपण. आणि तो विचार इतका गोड होता की आपल्या संस्कृतीमध्ये आपलं जे महिना आहे, आपला महिना जो आहे, तर आपल्या संस्कृतीमध्ये सुरुवातीचे 15 दिवस आणि नंतरचे 15 दिवस म्हणजे शुक्ल आणि कृष्ण असे ते शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असा संपूर्ण तो महिना पूर्ण होतो. आणि आपल्याकडे तिथी असतात, म्हणजे सुरुवातीच्या 15 तिथी आणि नंतर पुन्हा 15 तिथी. आणि काकूंनी तेव्हा मांडताना इतका तो विषय सुंदर मांडला होता तिथे. त्या अशा पटपट सांगत गेल्या होत्या, पण मनावर ते घर करून बसले ते विचार त्यांचे. त्यांनी असं सांगितलं होतं की म्हणजे आपली संस्कृती किती महान आहे बघा. आपण पहिल्या दिवसाला प्रतिपदा म्हणतो, मग द्वितीया म्हणतो आणि प्रत्येक तिथी जणू आपल्याला काहीतरी आठवण करून द्यायचा प्रयत्न करते आहे. तेव्हा काकूंनी सांगितलं होतं की प्रतिपदा म्हटली की आपल्याला पटकन बलिप्रतिपदा आठवते आणि किती छान स्मरण त्या निमित्ताने होतं की प्रत्येक प्रतिपदेला जर आपण बलीचं स्मरण केलं, कारण समर्थ म्हणतात बली आत्मनिवेदनी मुक्त झाला. म्हणजे बली हा दैत्यकुळात जन्म घेतलेला आहे आणि आत्मनिवेदन करून तो पण मुक्त झाला. म्हणजे किती आश्वासक ही गोष्ट आहे. म्हणजे जर एखादा दैत्य जर आत्मनिवेदन करून मुक्तपदाला जाऊ शकत असेल तर मी का बरं जाऊ शकत नाही. अशा पद्धतीचं स्मरण प्रतिपदेला, म्हणजे प्रतिपदा म्हटलं की बलिप्रतिपदा आठवते. आणि तसंच द्वितीया म्हटली की आपल्याला यमद्वितीया आठवते. मग यमाचं स्मरण का? म्हणजे यमाची अवकृपा आपल्यावर होऊ नये म्हणून की त्याचं स्मरण. किंवा अजून एक खूप छान गोष्ट हरिपाठामध्ये जसं माऊली म्हणतात की जर आपण नाम घेतलं त्या भगवंताचं, त्या हरीचं, त्या रामाचं, तर यम कुळगोत्र वर्जियले. म्हणजे तो जो यम आहे तो आपल्यालाच फक्त वर्ज करत नाही आपल्याकडे येणं, तर आपलं संपूर्ण कुलगोत्रच तो वर्ज करून टाकतो. तर अशा पद्धतीचं स्मरण किंवा अशा पद्धतीने नाम आपण त्या दिवशी घ्यायचं द्वितीयेला. मग द्वितीयेच्या तिथीला यमद्वितीया म्हणून स्मरण यमाचं. आणि अजून एक म्हणजे स्मरण नामाचं. तृतीया तिथी म्हटली की आपल्याला पटकन अक्षय तृतीया असं आठवतं. आणि अक्षय काय, खरं म्हणजे आपल्याला हवं असतं तर संपत्ती, म्हणजे ठीक आहे, पैसा, संपत्ती, सुख, सुविधा या गोष्टी आपल्याला अक्षय हव्या असतात. पण डॉक्टर काकांच्या परिवारामधनं आपलं आता कान तयार झालेले आहेत. काकांचं आपल्याला सांगणं असं आहे की अक्षय काय असावं, तर अक्षय शांती, तृप्ती आणि समाधान हे अक्षय, ज्याचा क्षय होऊच नये असं हे आपल्याकडे असावं, तर त्याचं स्मरण अक्षय तृतीयेला. चतुर्थी म्हटलं की आपल्याला काय आठवतं? गणेश चतुर्थी. आणि गणेशाचं स्मरण का? कारण तो गणांचा पती आहे आणि गण म्हणजे इंद्रिय. जर इंद्रियांवर आपल्याला जय मिळवायचा असेल तर त्याचं स्मरण आपल्याला करावंच लागतं. याचं स्मरण आपण करायचं आहे गणेश चतुर्थीला. पंचमी म्हटली आपल्याला बऱ्याच जणांना
हा विचार माहिती आहे बरं, पण जे कोण नवीन साधक आहेत आपल्यामधले त्यांच्यासाठी आणि ज्यांना विसर पडला या सगळ्या गोष्टींचा, किंवा पुनरावृत्ती हा काही दोष नाही आहे परमार्थशास्त्रामध्ये, म्हणून पुन्हा त्याचं स्मरण होण्यासाठी आपण हा सगळा विचार पुन्हा घेत आहोत. पंचमी म्हटले की आपल्याला पटकन नागपंचमी आठवते, तेही काही वाईट नाही. म्हणजे पशु पक्षी जीव जंतू या सगळ्यांचं संरक्षण वगैरे करणं, म्हणून त्यांचं स्मरण. पण अजून एका गोष्टीसाठी पंचमी आठवते आपल्याला, ती म्हणजे ऋषी पंचमी. कारण ज्यांच्या कृपेने हे सगळं वेदांचं ज्ञान आपल्यापर्यंत पोचले असे ते ऋषी, त्यांचं स्मरण खरं म्हणजे केलंच पाहिजे असं शास्त्र सांगतं. म्हणून पंचमी म्हटलं की ऋषी पंचमी. षष्ठी, नाथषष्ठी म्हणतो आपण, म्हणजे त्या निमित्ताने संतांचं स्मरण. सप्तमी, सप्तमी म्हटलं की रथसप्तमी पटकन आठवते आपल्याला, आणि रथसप्तमी ही सूर्यासाठी असते, म्हणजे सूर्याची तेजाची उपासना. अष्टमी, अष्टमी ही किती सरळ, फक्त कृष्णाष्टमी. कारण कृष्णच आठवतो अष्टमीला, अष्टमी तिथीला आठवतो. कारण 8वा अवतार म्हणजे विष्णूचा 8वा अवतार हा कृष्णाचा आहे. दैवकीचा 8वा पुत्र हा कृष्ण आहे, आणि अष्टमीचाच त्याचा जन्म, म्हणून 8वी ही त्याचीच तिथी आहे. मग काय करावं त्याला, तर त्याच्या लीलांचं वर्णन, गुणगौरव हे अष्टमीला करावं, त्याचं स्मरण आपण करावं, अशी अष्टमी ही तिथी. आणि हा सगळा विचार आज आपण आत्ता का घेत आहोत, कारण आत्ता रामाचं नवरात्र चालू आहे. नवरात्र का, कारण नवमीचा त्याचा जन्म आहे, म्हणून नवमी कोणाची, तर नवमी रामाची. त्यापुढं दशमी विजयादशमी, म्हणजे विजय म्हणजे देह संसार या गोष्टींपासून विजय. खरा विजय कुठला आहे, तर या गोष्टींवर जय मिळवणं त्याला खरा विजय म्हणतात. म्हणून त्या निमित्ताने त्याचं स्मरण की विजय खरा कुठला मिळवायचा आहे तो. एकादशी ही विठ्ठलाची आहे. द्वादशी म्हटलं तर वसुबारस. त्रयोदशी म्हटलं तर धनोत्रयोदशी, खरं धनसंपदा कुठली आहे ते 16वा अध्यायामध्ये गीतेमध्ये सगळे संपादवी सांगितले आपल्याला. संपत्ती कुठली हवी आहे, तर सद्गुणांची संपत्ती. चतुर्दशी म्हटली तर नरक चतुर्दशी, तर नरकाचं स्मरण करावं म्हणजे आपण तिथे जाऊ नये, त्याचं स्मरण. आणि पौर्णिमा जी आहे शेवटची, ती म्हणजे गुरुपौर्णिमा. कारण बाकी सगळ्या तिथी ज्या आहेत त्या अपूर्ण आहेत, आणि पूर्ण तिथी जी आहे ती फक्त सद्गुरूंना दिली जाते, कारण ते आपल्याला पूर्णत्वाला नेतात. असा विचार तेव्हा तिथे मांडला होता. पण आपल्या एक विचार करायचं राहूनच गेलं की रामाने नवमी ही तिथी का बरं निवडली असेल. नवमी त्याची का रामाने नवमी तिथी निवडली, कारण आईच्या गर्भातले 9 महिने येरझारा जर आपल्याला थांबवायचे असतील तर त्या रामाचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो. म्हणून रामाने काय केलं, तर रामाने नवमी ही तिथी निवडलेली आहे. आणि अजून एक गंमत बघा, म्हणजे जसं रामाचं नवरात्र, कारण तो नवमीला जन्माला आला, नवमी तिथी त्याने निवडली, आणि त्याच वेळेला दुपारी 12चा जन्म आहे रामाचा. नवमीच्या दिवशी, चैत्र नवमीच्या दिवशी तीच तिथी अजून कोणी साधली आहे, तर ती आपल्या समर्थ रामदास स्वामींनी पण साधलेली आहे. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे की आज आधाराला आपण चिंतनाला जो श्लोक घेतलेला आहे तो समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातला घेतलेला आहे. आणि तसं केल्यामुळे काय होणार आहे, तर समर्थांना पण अभिवादन होणार आहे. म्हणजे एक तीर से 2 निशाने, म्हणजे आपण रामाला पण अभिवादन करणार आहोत आणि आपण समर्थांना पण अभिवादन करणार आहोत, कारण त्यांच्या वाङ्मयामधला एक श्लोक आपण आज अभ्यासाला, चिंतनाला निवडलेला आहे. समर्थांचं कौतुक काय करावं आपण, म्हणजे आपल्या वाणीने जर आपण समर्थांचं कौतुक करायला गेलो तर ते शब्द अपुरे पडतात. कारण समर्थांचं इतकं अफाट वाङ्मय आहे, स्फुट वाङ्मय आहे, समर्थांनी जे निर्माण करून ठेवलेलं आहे ते आपल्या शब्दात करण्यापेक्षा ज्यांना समर्थ हृदय म्हटलं जातं, म्हणजे शंकरराव देव, शिवथरघळ होती ती काळाच्या ओघात लुप्त झाली होती, आणि ती शोधायचं काम कोणी केलं आहे, तर ते शंकरराव देवांनी केलेलं आहे. असं लिहिलेलं आहे चरित्रामध्ये की जेव्हा शिवथरघळ सापडली जेव्हा त्यांना कळलं निश्चित हीच घळ आहे जी समर्थांनीच वर्णन करून ठेवलेलं आहे की हीच ती शिवथरघळ, तेव्हा ते त्या मातीमध्ये गडाबडा लोळलेत म्हणे आनंदाने, आणि ती माती त्यांनी त्यांच्या सर्वांगावर लावून घेतली. एवढा आनंद त्यांना झाला.
इतकं समर्थांवर प्रेम असलेले, त्यांना नामाभिधान दिलं गेलेलं आहे की ते समर्थ हृदय, किती गोड नावे आहे, समर्थ हृदय असे शंकरराव देव. आणि या शंकरराव देवांनी समर्थांचं कौतुक केलेलं आहे आणि त्यांच्या शब्दामध्ये ते कौतुक ऐकायचा प्रयत्न करूया. कारण समर्थांना पण अभिवादन करायचं आहे, कारण नवमी जी आहे ती समर्थांची पण आहे. समर्थांना पण नमस्कार करायचाच आहे, त्यांचं अर्चन पण करायचंच आहे. त्यासाठी शंकरराव देवांनी ज्या शब्दांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे त्या शब्दांनी ते कौतुक घेण्याचा प्रयत्न करूया. त्या निमित्ताने त्या शब्दांची सोनं आपण त्यांच्या चरणी वाहू शकू, समर्थांच्या आपण. शंकरराव देव काय म्हणतात बघा. शंकरराव देव असं म्हणतात की समर्थांबद्दल सांगणं चाललेलं आहे. ते असं म्हणतात की श्रीकृष्णासारख्या अनेक बाललीला करून ज्यांनी आईरा रंजवले असे समर्थ. अरे, आपल्याला असे समर्थ कुठे माहिती आहेत? म्हणजे चमत्कार वगैरे समर्थांनी काही केलेले नाही आहेत. संपूर्णपणे प्रयत्नवाद मान्य, प्रयत्नवाद जो होता त्यालाच त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. पण जर समर्थांचं चरित्र आपण पाहिलं, समर्थ अवतारसारखा ग्रंथ किंवा दासायनसारखा ग्रंथ हे आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला समर्थांचे लीलावतार दिसतात बालपणीच्या. म्हणजे जसं कृष्णाने, आणि किती चपखल, काय सुंदर उपमा दिलेली आहे शंकरराव देवांनी समर्थांसाठी. म्हणजे ज्या लीला आपण श्रीकृष्णाच्या बघतो, लहान असताना श्रीकृष्णाने यशोदे मातेला आ करायला सांगितलं आणि आतमध्ये विश्वदर्शन हे दाखवलेलं आहे. स्वतःच्या तोंडाने आ करून मधनं ते विश्वदर्शन जे यशोदा मातेला त्यांनी दिलेलं आहे. तशा प्रकारच्या बाललीला समर्थांच्या पण आहेत. म्हणजे ते माठ जे असायचे ते सगळे खोडलेले असायचे आणि सगळं ते त्याच्यामधलं ताक सांडलेलं असायचं. तशाच पद्धतीने समर्थांच्या घरचं माठात जे ताक भरलेलं आहे ते फुटलेलं असायचं. आणि जेव्हा गंगाधर ज्येष्ठ घरी यायचे किंवा त्यांचे वडील घरी यायचे तेव्हा ते माठ जैसे थे तसं, त्या माठात ताक तसंच. आणि या सगळ्या लीला समर्थांच्या आहेत. म्हणजे जे कौतुक केलं आहे शंकरराव देवाने ते किती योग्य आहे बघा. ते काय म्हणतात, श्रीकृष्णासारख्या अनेक बाललीला करून ज्यांनी आईला रंजवले असे समर्थ. पुढे ते म्हणतात, षण्मुखाप्रमाणे ते लग्नातून निसटले. षण्मुख म्हणजे कार्तिकेय, आणि कार्तिकेयचं पलायन प्रसिद्ध आहे. आणि ते पलायन म्हणजे षण्मुखाचं पलायन ते लग्न मंडपातून निसटले. ही उपमा किती सुंदर झाली बघा. पुढे ते म्हणतात, गंगासुतासारखी ब्रह्मचर्या व्रतात त्यांची बरोबरी झाली. गंगासुतासारखी म्हणजे भीष्माचार्यांसारखी सत्यवती, त्यांची सावत्र माता, ही भीष्माचार्यांना सांगत होती की आता तुम्ही लग्न करा बुवा. तरी पण ब्रह्मचर्या व्रत जसं सांभाळलं काटेकोरपणे. म्हणजे गंगासुतासारखी ब्रह्मचर्या व्रतात ज्यांची बरोबर झाली असे समर्थ. पुढे ते म्हणतात, श्री दत्तांप्रमाणे त्यांनी सर्व बाबतीत प्रावीण्य मिळवले. मत्स्येंद्रनाथांप्रमाणे त्यांनी तीर्थाटने केली. कारण नाथ संप्रदाय मत्स्येंद्रनाथ म्हणजे, आणि नाथ संप्रदायामध्ये 3 दिवसापेक्षा एका ग्रामात आपण राहू शकत नाही, कारण भिक्षेसाठी त्यांना फिरावं लागतं. आणि त्याचप्रमाणे तसंच तीर्थाटन काय पद्धतीने केले समर्थांनी. संपूर्ण देश समर्थ पायी फिरलेले आहेत. आणि फक्त फिरलेले नाही आहेत, त्यांनी लोकांना तयार केलेले आहे. त्यांनी मठांची स्थापना केलेली आहे. पुढे ते म्हणतात, अत्यंत साक्षेपात त्यांनी शौनकास मागे टाकले. साक्षेप आला इथे समर्थांचा, कारण समर्थांच्या ठिकाणी आपण साक्षेप म्हणजे सतत प्रयत्नशील, प्रयत्नवाद अशी जर उपमा वापरलीच नाही तर समर्थ पूर्ण होत नाहीत. आणि परत ते म्हणतात की अत्यंत साक्षेपात त्यांनी शौनकास मागे टाकले. शौनक ऋषींबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं कळतं की शौनकांनी जो आश्रम बांधला होता त्या आश्रमामधनं प्रतिवर्षी 10,000 विद्यार्थी शिकून बाहेर निघत असत. म्हणजे किती लोकांना ज्ञानदान हे काम शौनकांनी केलं. आणि इकडे शंकरराव देव असं म्हणतात की अत्यंत साक्षेपात त्यांनी शौनकास मागे टाकलं आहे. कारण आजपर्यंत किती लोकांनी त्या दासबोध किंवा समर्थांचं जे काही वाङ्मय आहे त्याच्यामधनं शिकून जे पूर्णत्वाला गेलेले आहेत. किती योग्य उपमा आहे ही. पुढे असं ते म्हणतात की जाणण्यात ते दुसरे शमिकच होते. शमिक ऋषींबद्दल आपल्याला माहिती आहे की शृंगी हे त्यांचे पुत्र होते आणि ज्यांच्यामुळे हे संपूर्ण भागवत पुराण सांगितलं गेलं. तेव्हा शृंगींनी शाप दिला परीक्षित राजाला की ज्यांनी कोणी हे कृत्य केलं आहे, माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला सर्प टाकलेला आहे, त्याला 8 दिवसात येऊन तक्षक ध्वंस करून जाईल. आणि हे जेव्हा शमिकांना कळलं, त्यांच्या वडिलांना म्हणजे शृंगी ऋषींच्या वडिलांना, शमिक ऋषींना कळलं, तेव्हा त्यांना ते आवडलं नाही. कारण बघा काय म्हणतायत शंकरराव देव, काय म्हणतायत की जाणण्यात समर्थांबद्दल चाललं आहे की जाणण्यात ते दुसरे शमिकच होते. शमिक का अशी उपमा का दिली? कारण
त्यांना हे ठाऊक होतं की आश्रम जे चालतात ती राजाश्रयामधनं चालतात. म्हणजे जेवढं पारलौकिकातली जाण होती शमिकांना तेवढीच लौकिकातलीही. आणि तसंच समर्थांनी काय नाही सांगून ठेवलं. समर्थांनी राजकारण सांगितलं आहे, समर्थांनी समाजसेवा करा म्हणून सांगितलं आहे. समर्थ ऐका इटांचा प्रसंग, म्हणजे घर कसं बांधावं आणि त्या घराला वीट कशी असावी हेही समर्थ सांगतायत. जाणण्यात ते दुसरे शमिकच होते. पुढे ते म्हणतात, चंद्राप्रमाणे आल्हादकारक, वशिष्ठांप्रमाणे शांत, नारदांप्रमाणे हितोपदेश बोधक, वक्तृत्वात ते दुसरे बृहस्पतीच. कारण बृहस्पती हे देवांचे गुरु आहेत, म्हणून वक्तृत्वात ते दुसरे बृहस्पतीच. आणि रघुनाथ सेवेमध्ये दुसरे काय, प्रत्यक्ष मारुतीच. किती सुंदर वर्णन केले रे या शब्दांमध्ये. म्हणजे खरं म्हणजे समर्थांचं वर्णन करताना अतिशयोक्ती पण असते ना, ती अल्पोक्ती ठरून जाते. म्हणजे ज्यांचं संपूर्ण चरित्र हे सागराप्रमाणे अगाध आणि आकाशासारखं विस्तीर्ण आणि व्यापक असताना समर्थांचं वर्णन आपण आपल्या शब्दात काय ते करणार. फक्त त्यांच्या चरणी नतमस्तक राहूया आणि त्यांचं जे वाङ्मय आहे त्याची खऱ्या अर्थाने आपल्याला अनुभूती यावी म्हणून त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आणि त्यासाठीच आपण आज काय करणार आहोत, तर त्यांच्याच वाङ्मयामधल्या एका श्लोकाचा, म्हणजे मनाच्या श्लोकी समर्थांनी लिहिलेले आहेत. आणि 78वा मनाचा श्लोक जो आहे की आहो ज्या नरा राम विश्वास नाही, म्हणजे रामावर विश्वास ठेवून देह संसार चिंता सोडून त्या कैवल्य पदाची प्राप्ती करण्याकरिता या श्लोकाचा आधार घेऊन त्याचं आपण चिंतन करूया. बघा, आधाराला आपण जो श्लोक घेतलेला आहे तो आत्ता श्लोक म्हणून दाखवला की आहो ज्या नरा राम विश्वास नाही. म्हणजे एका अर्थाने समर्थ असं म्हणतायत की त्या रामाचा आधार घ्या. कारण जर आपण त्या रामाचा आधार घेतला नाही तर आपल्याला सगळं बाधणार आहे, या संसारातलं सगळं बाधणार आहे आणि आपण सरळ या भवसागरात बुडणार आहोत. कारण ते सगळं वाढणार आहे आपल्याला. भवसागर आणि बुडणं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अर्थात आपण रामाला नौका म्हणत आहोत. कारण या भवसागरातून वाचवणारं जर कोणी असेल तर राम ही जी नौका आहे, रामतत्वाची नौका, राम नावाची नौका आहे. गोंदवलेकर महाराजांचं पण एक पद आहे बरं का, ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात की ही राम नाम नवका भवसागरी तराया. म्हणजे हा भवसागर जर तारायचा असेल तर ते गोंदवलेकर महाराज राम नामाची नौका सांगतात. अर्थात रामाला नौका म्हटले. तुलसीदासांच्या दोह्यांमध्ये पण रामाला नौका म्हटले. म्हणजे भवसागर तारण्यासाठी, संसार हा भवसागर तारण्यासाठी रामाच्या नौकेचा आधार आपण घेतला पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. आणि संसार आणि भवसागर ही जी उपमा आहे ना, ही पण बऱ्याच ग्रंथांमध्ये येते हे आपल्याला माहिती आहे. आपण डॉक्टर काकांच्या परिवारात बऱ्याच जणांनी आपण सगळ्यांनी विचारसागर रहस्य साखरे महाराजांचा त्या ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे. आणि त्या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर पण आपण चित्र काय बघतो की अशी तिकडे समुद्र दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही लोक बुडतायत, पोहतायत, काहीतरी प्रयत्न करतायत आणि त्या समुद्राला खालती मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे भवसागर. आणि किती योग्य उपमा आहे बघा ही. म्हणजे भवसागर ही उपमा जी संसाराला दिलेली आहे ही किती योग्य आहे. ती कशी योग्य आहे त्याचा आपण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करू शकतो किंवा तो अर्थ लावून घेऊ शकतो. पण काही प्रमुख गोष्टींचा आपण आधार घेऊन अभ्यास करायचा प्रयत्न करूया. कारण या संसारात न बुडता, म्हणजे वृथा देह संसाराची चिंता न करता रामाचा आधार घेऊन आपल्याला ते कैवल्य पद मिळवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी हे सगळं चिंतन चाललेलं आहे. बघा, समुद्राची उपमा संसाराला दिली गेली आहे, त्याच्याबद्दल आपला विचार चालू आहे. बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आपण अभ्यास करू शकू किंवा हे साम्य या दोघांचं कसं आहे हे बघू शकू. पण आपल्याला या भवसागरातून बाहेर निघण्यासाठी जे काही साम्य दिसतं त्याचा आधार घेऊया. पहिलं साम्य म्हणजे समुद्राबद्दल विचार करतोय आता आपण. समुद्र आणि संसार आणि भवसागर म्हणजे हा संसार असा विचार चालू आहे. बघा, पहिलं की समुद्राचं एक तट जे असतं ते आपल्याला दिसतं, बरोबर. म्हणजे ज्या तटावर आपण उभे असतो किंवा जे तट सोडून थोडंसं पुढे गेलेलो असतो, जे माहितीचं तट आहे ते आपल्याला माहिती असतं. म्हणजे समुद्राचं एक तट आपल्याला माहिती असतं.
आणि अर्थात ही गोष्ट पण माहिती असते की जेव्हा त्याला एक तट आहे याचा अर्थ त्याला दुसरा तट असणारच आहे. तसंच जन्माचं एक तट, संसाराबद्दल विचार करतोय आता आपण, जन्माचं एक तट तर आपल्याला दिसलेलं आहे, ते आपण अनुभवलेलं आहे. पण मृत्यूचा तट कुठे आहे हे आपल्याला माहीत नाही. कधी आहे, कुठे आहे ते माहीत नाही. पण संसाराचा असा सिद्धांत आहे की ज्याला 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 जन्म आहे त्याला 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 मृत्यू, देहाबद्दल बोलतो आता आपण, देहाचा मृत्यू होणारच आहे. म्हणजे एक तट आहे याचा अर्थ दुसरा तट असणारच आहे, असे या दोघांमध्ये साम्य आहे. अजून एका समतेचा विचार करूया बरं का, की समुद्र जे असतं ते कधीही शांत नसतं. म्हणजे लाटांचा चढ उतार हा चालूच असतो. आणि तसंच संसार पण कधीही एकसारखा नसतो. असतो का आपला संसार? चालूच असतं की वर खाली. म्हणजे कधी आपल्या आयुष्यात अनुकूलतेच्या उत्तुंग लाटा आकाशाकडे झेप घेतात, जातो वर आपण, मानसिक स्थिती असते वर आपली. तर कधी प्रतिकूलतेच्या परिस्थिती आपल्याला पातालापर्यंत खाली आपटून आणते, थापकन खाली पडतो आपण. म्हणजे जसा समुद्र हा कधीच एकसारखा नसतो तसा संसार पण कधीही एकसारखा नसतो. आता अजून एक छान साम्य बघा बरं का या समुद्रामध्ये आणि या संसारामध्ये. समुद्राला चढ उतार असतात बरोबर, म्हणजे ओहोटी आणि भरती ही समुद्राला असते. आणि समुद्राची ओहोटी आणि भरती ही कशामुळे असते? ती चंद्रामुळे असते, बरोबर की नाही? आपण सगळे विज्ञान सायन्समध्ये शिकलो आहे की ओहोटी भरती जी होते समुद्राची ती चंद्रामुळे असते. म्हणजे पूर्ण चंद्र जेव्हा असतो तेव्हा समुद्राला भरती असते. आता आपण संसाराचा विचार करूया. आपल्या आयुष्यात पण चढ उतार असतातच की, आणि ते चढ उतार होतात कोणामुळे? मनामुळे. मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयोः. समर्थांच्या मनांच्या श्लोकाचा आधार आपण त्यासाठीच घेतलेला आहे की मनालाच सुधारावं लागतं, म्हणून मनाच्या श्लोकांचा आधार आपण घेतलेला आहे ते मन सुधारण्यासाठी. कारण मनामुळेच हे सगळं होतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे चंद्र ही मनाची देवता आहे. चंद्र स्वामी आहे मनाचा, हेही आपल्याला माहिती आहे, वेदांतशास्त्राचा आपण अभ्यास करतो तेव्हा. म्हणजे जसे समुद्र चंद्राने संचालित होते, म्हणजेच चंद्राच्या क्रियेची प्रतिक्रिया समुद्रावर होते, तसेच मनाच्या क्रियेची प्रतिक्रिया आपल्या संसारावर होते. किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण विचार करू शकतो बघा. आता अजून एक अंतिम गोष्ट घेऊया बरं का, आणि ती फारच अद्भुत आहे. ती म्हणजे काय की समुद्राचे पाणी जसे निर्मल दिसते, म्हणजे निर्मल नसलेले ते दिसते, ते निर्मल आहे का? नाही ना. दिसताना किती छान वाटतं ते पाणी, पण ते समुद्राचं पाणी स्वादात तसं नाही. म्हणजे फक्त बघितल्यानंतर ते खारट आहे हे थोडी ना कळतं आपल्याला. म्हणजे समुद्राचं पाणी जसे दिसते तसे ते स्वादात नसते, आणि स्वाद घेतला तर त्याच्या खारेपणाची अनुभूती येते. तसंच संसार पण जसा दिसतो, म्हणजे किती छान सगळं चाललं आहे आपलं, नाती गोती व्यवहार प्रपंच हा सगळा छान दिसतोय, पण खरंच त्याचा आस्वाद घ्यायला गेलो, अनुभव घ्यायला गेलो की तो किती खारट आहे आणि तो किती बोचतो आहे हे आपल्याला कळायला लागतं. म्हणून संसाराला भवसागर असं उगाच नाही म्हटलं आहे. आणि त्या भवसागरातून आपल्याला जर कोणी तारणारं असेल का, आपण विचार करतोय आहोत आपण तिथे भवसागरात, तर भवसागरामधनं कोणी तारणार असेल, कारण बाहेर यायचा पर्याय शोधायचा आपल्याला, त्यासाठी हा सगळा विचार चाललेला आहे. त्या भवसागरातून कोणी तारणारं असेल तर तो आहे भाव. आणि समर्थांचा जो श्लोक आपण आज आधाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये ते हेच म्हणतायत की अहो ज्या नरा राम विश्वास नाही. जर रामावर विश्वास नाही, जर रामावर भाव नाही, तर हे सगळं, हा सगळा संसार आपल्याला बाधणार आहे. कारण ज्याला रामावर विश्वास नाही अशाला समर्थ पामर असं म्हणतायत. आता आपण थोडंसं परत समर्थांचा विचार करूया, कारण आपण जेवढं रामाबद्दल बोलणार आहोत तो रामच कसा आपल्याला त्या भवसागरातून तारणारा आहे, असं जसं रामाचं कौतुक करायचं आहे तसं आपण सुरुवातीलाच ठरवलेलं आहे की आपल्याला समर्थांचं पण कौतुक करायचं आहे, कारण त्यांची पण नवमी आहे. समर्थांची व्यापकता पामर या शब्दामधनं कळते. एक थोडासा बारीक विचार करूया
की समर्थांनी दासबोधामध्ये माणसांचे म्हणजे जीवांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. आणि ते प्रकार काय ते सांगताना ते असं म्हणतात की ऐकतयांचे लक्षण चत्वार ते कोण, बद्ध मुमुक्षु साधक जाण, चौथा सिद्ध. म्हणजे जीवांचे प्रकार सांगताना समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, म्हणजे त्यांनी शब्द कसे कॉईन केलेत बघा समर्थांनी, परफेक्ट शब्द कॉईन केले. बद्ध म्हणजे कोण, जो विषयांमध्ये बद्ध असतो, अडकलेला असतो तो बद्ध. मग मुमुक्षू, मोक्षाची इच्छा, त्याच्यामध्ये पण वर खाली प्रकार खूप आहेत, तीव्र मंद, आपण त्याच्यात नको जाऊया, पण मोक्षाची इच्छा ज्याला आहे तो मुमुक्षू. मग साधक, सद्गुरूंनी दिलेलं साधन जो करतो तो साधक. आणि सिद्ध, सिद्ध म्हणजे कोण ते सांगताना समर्थ म्हणतात साधू वस्तू होऊन ठेला. बघा, तो साधू वस्तू होऊन ठेला, तो स्वतःच ते झाला आहे, ब्रह्मवस्तूच झाला आहे तो. साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला. संशय उरलाच नाही आता, संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला. निश्चये चळेना ऐसा झाला. आता त्याला त्याचा निश्चय जो असतो तो चळत नाही, तो खाली उतरत नाही. तो डॉक्टर काका जसं म्हणतात तसं दृढ, अपरोक्ष, अपरिवर्तनीय असा निश्चय. म्हणजे निश्चय चळेना ऐसा झाला या नावसिद्ध. मग समर्थांनी दासबोधामध्ये एक एक समास लिहिलेले आहेत, ते वाचले की आपल्याला नक्की बद्ध कोण, नक्की मुमुक्षु कोण, नक्की साधक कोण आणि नक्की सिद्ध कोण हे सगळं कळायला लागतं. पण समर्थांनी या 4 एकही शब्द इकडे नाही वापरला. अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. म्हणताना त्यांनी पामर असा शब्द वापरला आहे. मग पामर हा शब्द आपल्याला कुठे दिसतो, म्हणजे त्यांनी स्वतः कॉईन केलेले शब्द न वापरता त्यांची व्यापकता आपल्याला दिसते, की माझंच जे मी केलेलं आहे कॉपीराईट असलेलंच मी शब्द वापरणार, असं काही समर्थ करत नाहीत, असं कुठलेच संत करत नाहीत. संतांकडनं अजून एक गोष्ट शिकायची, ती म्हणजे व्यापकता. आपलंच बरोबर, आपल्याच संप्रदायाचं बरोबर असा एक ठेका असतो आपला. कसं शिकायचं आहे आपण समर्थांकडनं, सगळ्या संतांकडनं रॅदर. विचारसागर ग्रंथामध्ये म्हणजे वेदांतशास्त्रीयपर ग्रंथामध्ये माणसांचे 4 प्रकार येतात. आपण विचारसागर अभ्यास केलेला आहे सगळ्यांनी, त्याच्यामध्ये माणसांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. आणि ते सांगताना पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त असे 4 प्रकार सांगितले. आणि मग आपल्याला याच्यामध्ये डिफरन्सेस माहीत आहेत. आपण मंदाताईंची प्रवचनं ऐकलेली आहेत, आपण काकांची प्रवचनं ऐकलेली आहेत, आपण विचारसागराचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये पामर आणि विषयी या दोघांमधला फरक आपल्याला निश्चित कळतो आहे. विषयी जो असतो तो विषयांमध्ये लुप्त असतो, अडकलेला असतो, मान्य. पण विधिनिषेध जे आहे ते त्याला माहीत असतात आणि तो पाळत असतो, म्हणजे त्याला सगळं समजत असतं. तरी पण तो म्हणजे तो पूजा अर्चा करतो, चांगलं योग्य वागतो, दानधर्म करतो, शेजारांची व्यवस्थित वागतो, व्यवस्थित नोकरी करतो. आणि असं असताना पण तो संपूर्णपणे विषयात अडकलेला असतो. आणि मेजर लॉट लोकांचा या कॅटेगरीमध्ये पडतो विषयी. मग पामर कसा समजून घ्यायचा, मग वेदांतशास्त्रामध्ये जे सांगितलं आहे तो पामर आधी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर पामर तो असतो जो स्वतः विषयांमध्ये अडकलेला आहे, प्रश्नच नाही, पण तो विधिनिषेधाचा विचार करत नाही विषयांचं सेवन करताना. म्हणजे विधिनिषेधावर त्याचा विश्वास नसतो, विधी आणि निषेध याचं पालन तो करत नाही. तो स्वैर वागतो, तो स्वच्छंद वागतो. आणि समर्थांच्या शब्दात सैराट शब्द समर्थांनी कॉईन केला आहे बरं का. सैराट अशा पद्धतीने जो मोकाट वागतो तो पामर असतो. म्हणजे आता आपला पामर हा अर्थ व्यवस्थित कळला बरं का. आणि समर्थांनी तो इकडे या श्लोकामध्ये कसा वापरलेला आहे बघा. समर्थांचं गुणगान करत होतो आपण, कारण ते फक्तच आपल्या गोष्टींना चिकटून राहिलेले नाहीत, त्यांची व्यापकता आहे. आणि अगदी चपखल योग्य शब्दासाठी ते स्वतःचे जे मांडलेले तत्त्वज्ञान आहे, वाङ्मय आहे, ते सोडून जे वेदांतशास्त्राने सांगितलेलं आहे त्याचा स्वीकार पण ते करत आहेत. ही व्यापकता समर्थांची. आणि पामर अर्थात आपल्याला कळला, समर्थांची व्यापकता कळली. आता इथे समर्थांनी पामराची डेफिनेशन काय दिलेली आपण ते पाहूया बरं का. समर्थ इकडे आपला आधाराचा श्लोक आहे, अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. म्हणजे इकडे पामर समर्थांनी कसा डिफाईन केला आहे ते बघा. समर्थ असं म्हणतायत की ज्या नराला रामावर विश्वास नाही अशा पामराला, म्हणजे ज्याचा रामावर विश्वास नाही त्याला समर्थ पामर म्हणत आहेत. कारण आपण आधीचे डेफिनेशन्स बघताना आपण ठीक होता, आपण अगदी पामर नाही.
हां, आपण जिज्ञासू असू आणि मुक्ताकडे जाण्यासाठी आपण सगळे आपले कान तयार आहेत, आपलं आचरण तसं आहे, असं आपल्याला वाटत असतं नाही का? खरंच खरंच आतमध्ये विचार करून बघूया प्रत्येकाने स्वतः. कारण हा सगळा डॉक्टर काका नेहमी म्हणतात की परमार्थ प्रथमपुरुषी असावा. हे आपल्याला साचपडण्यासाठी एवढं सगळं चिंतन चाललेलं आहे. का मी या गोष्टीचा इतका विचार करत आहे? कारण जर आपण स्वतःलाच असं जर विचारलं की माझा रामावर विश्वास आहे का, तर हो असं खुशाल उत्तर देतो आपल्याला आपण. आणि हो, योग्य, अगदी ते दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय विश्वास अजून झालेला नाही आहे निर्माण, तोपर्यंत विश्वास आहे असं आपण उत्तर देतो. बरोबर आहे, हो असं उत्तर देतो. पण खरंच आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायचं आहे, आपण स्वतःला, की आपला खरंच रामावर विश्वास आहे का? कारण आयुष्यात थोडंसं काही खुट्ट झालं आपल्या प्रपंचात, थोडंसं, मोठं पण नाही, तर आपल्याला लगेच काळजी, भय, चिंता असं वाटायला लागतं की आता कसं होईल. आणि जेव्हा आपण काळजी करतोय, भय कुठल्या तरी गोष्टीचं वाटतंय, तेव्हा प्रत्येक वेळेला आपण स्वतःकडे कर्तृत्व घेतलेलं असतं. आणि ज्या अर्थी आपण स्वतःकडे कर्तृत्व घेतलेलं असतं, तेवढी आपली शरणागती, आपला विश्वास, आपली भक्ती, आपली निष्ठा, हे सगळं रामाच्या प्रती कमी झालेलं असतं. म्हणजे जेव्हा मी असं म्हणते की माझा रामावर विश्वास आहे, आपल्याकडे अभय पहिला गुण सांगितलेला आहे 16व्या अध्यायामध्ये. अभयम सत्व संशुद्धी, पहिला कुठला गुण असावा आपल्याकडे, तो सांगताना अभय. तोच गुण जर आत्तापर्यंत आपल्याकडे आलेला नाही आहे, कारण सगळं आपल्याला बातम्या, आत्ता लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये सगळे घाबरलेलो होते की आपल्याला होईल का नाही, आपलं काय होईल. कारण घेतलं आहे कर्तृत्व, त्याच्यावरचा विश्वास जेव्हा कमी पडतो, तेव्हा ती निष्ठा कमी पडते, ती भक्ती कमी पडते. आणि का इतकं सगळं चिंतन करतो आहोत? एक गोष्टीसाठी, की एक म्हणजे मी नक्की आत्ता कुठे उभी आहे. मी नक्की आता आपण जे काही प्रकार पाहिले माणसांचे, त्याच्यामध्ये बद्ध बघितला, त्याच्यामध्ये मुमुक्षु बघितला, त्याच्यामध्ये साधव बघितला आणि सिद्ध बघितला, किंवा हे दुसरे माणसांचे प्रकार जे आपण पाहिलेले आहेत, ते म्हणजे पामर, मग नंतर विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. हे सगळं जाणून घेऊन मला उपयोग काय? फक्त मला माहिती आहे हे दाखवण्यासाठी असतं का? नव्हे, ते तसं नाही. ते माझ्या स्वतःच्या ॲनालिसिस करण्यासाठी असतं की मी नक्की ते कुठे उभी आहे. आणि जेव्हा मला कळतं की मी कुठे उभे आहे, त्याच्यामुळे मला कुठपर्यंत पल्ला गाठायचा आहे, मला कुठपर्यंतचा पुढचा प्रवास करायचा आहे, एवढं सगळं मला त्या गोष्टीमुळे कळतं. म्हणून मी असा विचार करायचा आहे, चिंतन आपण त्या पद्धतीने करायचं आहे हे कळण्यासाठी की मी आत्ता कुठे आहे. बघा, आपल्या आयुष्याची एक मोटरगाडी असते आणि ती भर धाव वेगाने आपण सुटलेलो असतो अंधाऱ्या रात्री, आणि समोर हेडलाईट्स पण नसतात, ब्रेक्स पण खराब झालेले असतात, आणि रस्त्यावरचा लाईट पण नसतो. म्हणजे विचार करा, अशा पद्धतीने आपण मोटरसायकल चालवायला लागलो भरधाव वेगाने, ते पण, आणि गंतव्यस्थान आहे कुठेतरी एक. पण अशा पद्धतीने जर आपल्या आयुष्याची गाडी चालली तर ती समोर कुठेतरी जाऊन थडकणार नाही तर काय होणार तिचं? म्हणजे गंतव्यस्थानापर्यंत पोचायचे काही चान्सेस आहेत का? शक्यच नाही. तसंच अंधाऱ्या रात्री, म्हणजे संपूर्णपणे अज्ञानात ही आपल्या आयुष्याची गाडी चाललेली असते. आणि हेडलाईट्स नसताना म्हणजे ज्ञानाचा प्रकाशच तिथे नसतो. गाडीचे ब्रेक्स म्हणजे संयम. या पामराला कुठल्याही पद्धतीचे संयमच माहिती नसतात, विधिनिषेध माहितीच नसतो. गाडीचे ब्रेक्स म्हणजे संयमच त्याला नसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी रस्त्यावरचे लाईट्स म्हणजे मार्ग दाखवतात, अंधारात जे मार्ग दाखवतात, म्हणजे आयुष्याच्या वाटेवर मार्ग दाखवणारे आपले सद्गुरू हेच जर तिथे नसतील, तर मग गंतव्यस्थानापर्यंत आपली ही जी संसाराची गाडी आहे, ती त्या गंतव्यस्थानापर्यंत म्हणजे कैवल्य पद मिळवण्यासाठी जे काही आपण त्याच्या आधी करतो आहोत, अंधारात चाचपडत आहोत, ते नसताना आपण तिथपर्यंत पोहोचणंच शक्य नाही आहे. बघा, सद्गुरू असणं हे किती महत्त्वाचं आहे. कारण हा जो श्लोक आपण आधाराला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 3रं चरण, खरं म्हणजे आत्ता आपण घेतलेलं नाही आधाराला ते, पण संपूर्ण श्लोक जर आपण पाहिला तर अहो जनरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधीचे सर्व काही, महाराज तो स्वामी कैवल्य दाता,
वृथा वाहणे देह संसार चिंता, असा तो श्लोक आहे. कारण ती देह आणि संसार या चिंतेमध्ये आपण संपूर्णपणे अडकून जातो. अजून काही दुसरं उरतच नाही आपल्याला. डॉक्टर काकांनी सांगताना इतकं छान सांगितलेलं आहे की अशी गंमत आहे की आपल्या प्रत्येकाला खरं म्हणजे फक्त 2च प्रकारच्या चिंता असतात. तिसरी चिंताच कुठली उरत नाही. 2च चिंता. आणि कुठल्या आहेत त्या? एक आहे देहाची चिंता आणि दुसरी आहे संसाराची चिंता. आणि तेच करत बसतो आयुष्यभर. कबीर महाराज म्हणतात, प्रारब्ध तो पहिले रचा. सगळं आधीच ठरलेलं आहे रे बाबा, तू का चिंता वाहतोस? वृथा वाहणे, व्यर्थ, असं समर्थ पण म्हणतायत. कबीर महाराज म्हणतात, प्रारब्ध तो पहिले रचा, फिर रचा शरीर, काहे तू चिंता करे, नामले रघुवीर. सगळंच जर ठरलेलं असेल तर वृथा ही देहाची आणि संसाराची चिंता आपण का वाहतोय, जर सगळं त्यांनी ठरवलेलंच आहे. बघा हा, हे देह संसार म्हणजे हे देह किंवा हा संसार जे आपल्याला बाधतंय, जे आपण अनुभवतो आहे, त्याला आपण हे असं म्हणूया, म्हणजे हा प्रांत. आणि आपल्या सगळ्यांना काय खूप महत्त्वाचा विचार आपण सुरू करतोय बरं का आता. आणि हा डॉक्टर काकांनी आपल्याला पदोपदी सांगितलेला आहे. हा विचार आपल्या सगळ्यांना अजिबात नवीन नाही, जो आपण एक पुढच्या 5 मिनिटात ज्याचं चिंतन करणार आहोत. तो नवीन नाही, ते माहीत नाही असं अजिबात नाही आहे. पण कारण त्याचा अनुभव नाही म्हणून आपण त्याचा उच्चार करणार आहोत, त्याचा उल्लेख करणार आहोत, एवढंच. एक छान विचार घेतोय बरं का, थोडं लक्षपूर्वक ऐकूया. देह आणि संसार म्हणजे हे सगळं प्रांत, हा प्रांत, प्रपंच, व्यवहार. आणि आपल्या सगळ्यांना काय वाटत असतं की हे इथे हे असं असणारच आहे, म्हणजे हे अपूर्णच आहे, ज्याचं बीजच नासकं आहे. त्याच्यामधनं पूर्णत्व कसं काय आपल्याला मिळवायचा आपण प्रयत्न करणार. म्हणजे हा संसार जो आहे, या देहामधनं आपण जे अनुभवतो आहे ते सगळं अर्धवटच असणार आहे, अपुरंच असणार आहे. त्याच्यामध्ये खाच खळगे असणारच आहेत, सुख दुःख असणारच आहेत, मान अपमान असणारच आहे, मनासारखं कधी घडणार नाही. म्हणजे हे अशा पद्धतीने सगळं इथे होणारच. आपण ते मान्यच केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. म्हणजे इथे या प्रांतात हे सगळं असंच असतं. मात्र तिथे म्हणजे जो परमार्थ खरा आहे, तिथे जिकडे आपले सद्गुरू असतात, जिकडे संत असतात, जिकडे संन्यासी असतात, जो खरा परमार्थ आहे त्याचा प्रांत, पारमार्थिक सत्ता, तिथे मात्र सगळं असं नसतं. तिकडे सगळं आनंदी असतं. आनंद, सुख, शांती, समाधान, हे आपण शब्द काका नेहमी वापरतात, ते सगळे शब्द, ते सगळं तिथे. आणि तिथे एकदा आपण गेलो की नाही, मग आपल्याला इकडचं जे काय जाणवत आहे ते आपल्याला तिकडे कधीच जाणवणार नाही. हां, असं असतं की नाही आपल्या सगळ्यांचा विचार. डॉक्टर काकांचं काय सुंदर सांगणं आहे बघा. मी परत सांगते की हा विचार माहिती नाही असं नाही आहे, पण काकांनी त्यांच्या प्रवचनात असं सांगितलेलं आहे बघा. अतिशय महत्त्वाचा विचार तो असा की तृप्ती, शांती, समाधान जे आहे ते इथेच मिळवायचं आहे. इथेच मिळवायचं असतं. आणि इथे कसं मिळवायचं असतं? त्याचं उत्तर आहे साधनेने मिळवायचं असतं. त्याचं उत्तर आहे, कोणी आपल्याला हातात ते आणून देत नसतं की हे घे बुवा, ही घे शांती, ही घे तृप्ती. आणि सद्गुरू पण ते आपल्याला हातात येऊन ठेवणार नाही आहेत. त्याच्यासाठी आपणच साधनेने, तर मग ते विवेक, वैराग्य, साधन चतुष्टय संपन्न हे सगळं व्हायचं. सद्गुरूने सांगितलेली साधना करायची आणि ते मिळवायचं. आणि ते मिळवायचं कुठे? तर इथे जो काही प्रपंच मी करत आहे, माझा सेटअप आहे एक प्रपंचाचा, त्या प्रपंचामध्ये, त्या संसारामध्ये, त्याच देहामध्ये मला तृप्ती, शांती, समाधान हे सगळं इकडे मिळवायचं. आणि इकडे एकदा की ते मिळालं, जे साधनेने मिळतं. किती छान विचार आहे बघा. म्हणजे एकदा की ते इथे मिळालं की ते तिथे सिद्धच असतं. खरं म्हणजे तिथे असं काही नाहीच आहे. मला आठवते एक 8-10 वर्षापूर्वी, अजून काहीच अभ्यासाला, म्हणजे आता खूप अभ्यास करते असं नाही आहे, पण 8-10 वर्षापूर्वी एक असा प्रसंग घडला होता की मी डॉक्टर काकांशी बोलत होते. आणि इकडे आणि तिकडे, आत्ता आपण जसा विचार केला म्हणजे इकडे प्रपंच आणि तो परमार्थ, असं आपण एक मध्ये एक लाईन घातलेली असते बरं का मध्ये, की इथे आणि तिथे. आणि मी काकांना असं म्हणले होते की काका, हे इथे राहून ते सगळं अचीव करणं खूप डिफिकल्ट आहे हो. हे कसं करणार आपण, कसं जमणार आपल्याला? म्हणजे इट इज आयदर धिस ऑर दॅट. धिस म्हणजे हे देहसंसार, हा प्रपंच, किंवा दॅट
परमार्थ. जो संन्यासी लोकांना जमतो, जो संतांना जमतो, तो सद्गुरूंना जमतो. तर मी असं माझ्या अकलेनुसार आपल्याला काय ते कळत असतं, काय बुद्धी आपल्या अल्पबुद्धीनुसार मी असं काकांना म्हटलं की काका, इट इज आयदर दिस ऑर दॅट. तर काका तेव्हा छान हसले होते आणि काका म्हणले होते, हो 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 बरोबर आहे, ते असं असतं की धिस ऑर दॅट. आणि जेव्हा आपण अभ्यास सुरू करतो, जेव्हा आपण साधन सुरू करतो, सद्गुरूने दिलेलं सद्ग्रंथांचं वाचन सुरू करतो, आपला वेदांतशास्त्रावर विचार जसा निर्माण व्हायला लागतो, तेव्हा ते धिस ऑर दॅटच्या ऐवजी ते धिस अँड दॅट असं होतं. हां, ते धिस अँड दॅट असं होतं. आणि काका पुढे म्हटले की एकदा की आपल्याला ते जमलं की धिसच दॅट होऊन जातं. किती सुंदर आहे हा विचार. म्हणजे किती आपल्या कल्पना चुकीच्या असतात की तिथे काहीतरी वेगळं असतं बरं. म्हणजे याच्यावरनं मला हे कळतंय की देह संसाराची चिंता जे मी वृथा वाहती आहे, ती चिंता वाहनच जर मी सोडलं, म्हणजे राहायचं आहे मी इथेच, आहे हाच प्रपंच, आहे हाच देह, आहे हाच संसार. पण त्या संसारात मी जेव्हा माझ्या सद्गुरूंनी दिलेलं साधन इथे राहून करीन, तेव्हा हेच ते. आणि काका वरचेवर आपल्या सगळ्यांना सारखं आठवण करून देत आहेत की आपण सगळ्यांनी पहिली गोष्ट स्वीकारायची आहे, ती म्हणजे आपण सगळे प्रापंचिक आहोत. आपण पारमार्थिक आहोत किंवा आपण संन्यासी आहोत असं काका म्हणतच नाही आहेत. आपण प्रापंचिक आहोत. म्हणजे प्रपंचात राहून ते कसं मिळवू शकतो, असा उपाय काकांनी आपल्याला इकडे इतका सुंदर दिलेला आहे. आणि अजून एक छोटासा गोड विचार या श्लोकाच्या अनुषंगाने आपण करूया. तो म्हणजे तिसरा चरण जो आहे की महाराज तो स्वामी कैवल्य दाता. हे वृथावाहन देह संसार चिंता जे आहे ना, हे तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत आपण त्या कैवल्य दाता जो राम आहे त्याचा आधार आपण घेत नाही. बघा, कुठल्या रामाला समर्थांनी या श्लोकामध्ये टार्गेट केलेलं आहे त्याचा विचार आपण करायचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे अहो ज्यांना राम विश्वास नाही, तर हा कुठला राम आहे तिथे? कुठल्या रामाबद्दल समर्थ बोलत आहे तिथे? कारण त्या रामाचा उल्लेख अगदी व्यवस्थितपणे तिसऱ्या चरणात आलेला आहे. महाराज तो स्वामी कैवल्य दाता. हा पण रामच आहे. बघा, आपल्याला हे 3 राम म्हणजे आपण मंदाताईंची प्रवचनं ऐकलेली आहेत, त्याच्यामध्ये श्रीराम, जयराम, जय जय राम या मंत्रामध्ये 3 राम आहेत. हे आपल्याला सगळ्यांना हे विचार माहिती आहेत. आपल्या परिवारातल्या लोकांना हे विचार नवीन नाहीतच, म्हणून आपण खूप काही त्याच्याबद्दल बोलत नाही होत. त्याच्यामध्ये 3 राम आहेत हे आपल्याला माहिती आहे. पहिला आहे श्रीराम, दुसरा आहे जयराम आणि तिसरा आहे जय जय राम. या तिघांमधले आपल्याला फरक काय आहे, ते कोणते कोणते राम आहेत हे आपल्याला माहीत आहे. पहिला राम जो आहे तो आहे दाशरथी राम. तो आपल्याला कर्म कसं करावं, आपलं कर्तव्य कसं करावं हे आपल्याला शिकवतो. म्हणजे पहिला आहे श्रीराम, दुसरा आहे ईश्वररूपी श्रीराम, ईश्वररूपी राम. हो की नाही? म्हणजे ईश्वर, कारण त्यांनी केलं ना, रामाने जो अवतार घेऊन तो आलेला आहे, त्यांनी अशी काही कामगिरी तिकडे केलेली आहे जो साधा मनुष्य करू शकणार नव्हता. म्हणून ईश्वररूपी राम हा जयराम. आणि काका सांगताना किती छान सांगतात. म्हणजे काकांनी संपूर्ण परमार्थशास्त्र एका वाक्यात आणून टाकलेलं आहे. म्हणजे काका नेहमी म्हणतात की काही गोष्टी काकांच्या पेटंट करण्यासारख्या आहेत. काका जीव ही संकल्पना किती छान, ते डेमॉन्स्ट्रेशन, डेमो असं म्हणतात काका, डेमॉन्स्ट्रेशन घेऊन दाखवतात. तसं काकांचं हे वाक्य, काका म्हणतात करत्या जीवाने करविता ईश्वराच्या. आता करत्या जीवाने म्हटलं श्रीराम कॅटेगरीमध्ये पडला, कर्ण आलं तिथे, कर्म. कारण हा दाशरथी जो राम आहे तो आपल्याला कर्म कसं करावं, कर्तव्य कसं करावं हे शिकवणार आहे आणि तो वागवून दाखवणार आहे. म्हणून श्रीराम जो आहे तो कर्म करण्याला शिकवणार आहे. दुसरा जयराम जो आहे तो ईश्वररूपी राम आहे. काका त्यांच्या वाक्यात काय म्हणतात, करत्या जीवाने करवित्या ईश्वराच्या. आला ईश्वर इथे. आणि ईश्वराच्या संदर्भात फक्त 2च गोष्टी आपण करू शकतो. डॉक्टर काकांचं वाक्य बघा, करत्या जीवाने करविता ईश्वराच्या. दोन गोष्टी सांगा. ईश्वराबद्दल 2च गोष्टी आपण करू शकतो. एक म्हणजे आज्ञा पाळाव्यात आणि तिसरी उपासना करावी. दुसरं उपासना करावी. म्हणजे तिसरी गोष्ट आपण ईश्वरासंदर्भात करूच शकत नाही. फक्त आज्ञा पाळताना न कुरकुरता कराव्यात हे आपण समजून घ्यावं. आणि सद्गुरू कृपेने आपण स्वतः अकर्ता राम आहोत हे आपण जाणावं. हे काय सुंदर वाक्य डॉक्टर काकांचं. म्हणजे संपूर्ण परमार्थशास्त्र एका वाक्यात डॉक्टर काकांनी आणून टाकलेलं आहे. आणि इकडे सद्गुरू कृपेने आपण स्वतः, हा तिसरा राम जो आपण बघणार होतो ना, जय जय राम, हा आत्मरूपी, आत्मारामरूपी राम आहे. आणि जे आपल्या सगळ्यांचं स्वरूपच आहे, आपल्या सगळ्यांचं स्वस्वरूप, हा तो आत्माराम आहे.
पण हे काकांच्या वाक्यामध्ये कसं बसतंय बघा, जो आपल्याला ज्या रामाचा विचार करायचा आपल्याला, ते काकांच्या वाक्यामध्ये कसं बसतंय बघूया. करत्या जीवाने करवित्या ईश्वराच्या, एक आज्ञा पाळाव्यात, दुसरं उपासना करावी, आणि सद्गुरू कृपेमुळे, आता हा सद्गुरू कृपेमुळेला अंडरलाईन करायचं आहे. सद्गुरू कृपेमुळे स्वतः अकर्ता राम आहे हे जाणावे. आता सद्गुरू कृपेमुळे म्हणजे सद्गुरूरूपी राम जो आहे, ज्या रामाचा उल्लेख श्रीराम जयराम जय जयराममध्ये नाही आहे, पण श्रीराम पण, जयराम पण आणि जय 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 राम हे तिन्हीही राम ज्या एका रामामध्ये अनुस्यूत आहेत, असं म्हणजे कैवल्यदाता राम म्हणजे सद्गुरू रूपी राम. आपले सद्गुरू जे असतात ते आपल्याला बघा, कैवल्यदान हा ईश्वररूपी राम करूच शकत नाही. ईश्वराचं कामच नाही आहे ते आपल्याला कैवल्य प्रदान. कैवल्य म्हणजे केवळ ते फक्त ब्रह्म होणं, हे आपल्याला कोणामुळे शक्य होतं? कारण आवरणदोष काढायचं काम त्यांच्याकडे आहे, म्हणून त्यांच्याशिवाय ते पद आपल्याला मिळणं कैवल्यदाता. जेव्हा कैवल्यदाता असं महाराज तो स्वामी कैवल्यदाता असा जेव्हा समर्थ रामदास स्वामी उल्लेख करतायत, तेव्हा ते कुठल्या रामाला टार्गेट करतायत? ते सद्गुरू रूपी रामाला, ज्याच्यामध्ये हे तिन्ही राम अनुस्यूत आहेतच, अशा रामाला शरण जा. कारण अशा रामाला शरण गेल्याशिवाय पामरपासून ते कैवल्यपद, ते केवळ पद मिळेपर्यंतचा प्रवास त्यांच्याशिवाय आपलं होऊच शकत नाही. अशा अर्थाने आपण चिंतन करायचं आहे. बघा, आपल्याकडे 2 उपाय आहेत बरं का, म्हणजे बरेच उपाय असू शकतात. आत्ता आपण 2 उपायांचा विचार करण्याचा प्रयत्न करूया. एक तर काय होऊ शकतं की आपण या देह आणि संसारापासून सुटका मिळण्यासाठी, कारण वृथा वाहतोय ना ती चिंता, ते सोडण्यासाठी, म्हणजे देह संसार यापासून सुटका मिळण्यासाठी या देह संसारापासून खूप वर चढून जायचं, म्हणजे त्याच्याशी आपण एकरूप होऊन जाऊ त्या परमात्म्याशी. वर चढून जाणं म्हणजे काय? उदासीन होणं. उद म्हणजे वर आणि आस म्हणजे आसन, असं अलिप्त आसन, म्हणजे वावरतोय त्याच जगात, वावरतोय त्याच देहाने, पण अशा पद्धतीचं आसन आतमध्ये अंतःकरणाचं की आपण उदासीन आहोत, म्हणजे देह संसारापासून वर चढून गेलेलो आहोत, वावरलो तिकडे तरी अलिप्त आहोत, वर गेलेलो आहोत. एक विचार घेऊया बरं का आपण, किती छान विचार आहे बघा हा. आपण असा एक विचार करूया की परमात्मा जो आहे ना, तो समजा एका छतावर उभा आहे वर कुठेतरी. हे समजण्यासाठी चाललं आहे बरं का आपण आपलं सगळं, की परमात्मा तो एका छतावर वर तिथे उभा आहे, आणि वर त्या छतावर जाण्यासाठी, वरपर्यंत जाण्यासाठी एक शिडी पण आहे. एक शिडी आहे तिकडे वर जाण्यासाठी, म्हणजे आपण ती शिडी सोडून वर जाऊ शकतो. आणि ती शिडी कुठली आहे बघा, शिडीला 2 पाय असतात. त्या एका पायाचं नाव आहे नाम आणि एका पायाचं नाव आहे रूप. म्हणजे नावरूपात्मक. आणि ती शिडी कुठली आहे? तर ती शिडी आहे साधनेची. म्हणजे साधनेच्या शिडीवर चढताना आपण नामरूपात्मक गोष्टी जेव्हा सोडून खाली जाऊ आणि त्या पद्धतीने जेव्हा आपण वर जाऊ, तेव्हा एकदा आपण त्या परमात्म्याशी ज्ञानमार्गाने एकरूप होऊ शकतो. नामरूपात्मक शिडी सोडून दिली खाली आणि मग वर गेलो, एकरूप होणं त्याच्याशी. ते कैवल्य पद, ते केवळ पद प्राप्त होतं त्याने दिलेल्या साधनेच्या शिडीने वर गेल्यानंतर. आणि अजून समजा एक भक्त आहे, आता बघा, म्हणजे एक ज्ञानी आहे, तो गेला तिकडे वर तिथपर्यंत, पण भक्त नसतो. तो भक्त असं म्हणतो की भगवंता, अरे ही शिडी जी आहे ना, या शिडीने जसं आपण वर येऊ शकतो, तसं या शिडीने खाली पण येता येतं की रे, हो की नाही? म्हणजे शिडीने खाली ये ना तू आमच्यासाठी, म्हणजे मला नाही वर येता येत आहे, नाही माझी क्षमता तेवढी, तर त्या शिडीने तू खाली ये. आणि भगवंत किती सुंदर आहे बघा ही गोष्ट, की भगवंत आलाय की भक्तासाठी. नामरूपात्मक म्हणजे तो नामरूपाच्या पलीकडला आहे, पण नामरूपाची शिडी घेऊन तो भक्तांसाठी येतो खाली. आणि भक्तांसाठी तो अवतार घेऊन येतो, म्हणजे तो अवतार झाला. अशा एका पद्धतीने आपण या गोष्टीचा विचार करू शकतोय. पण तो अवतार म्हणून नामरूपात्मक झाला, हा असा विचार फारच संकुचित होतो. तो नामरूपात्मक झाला म्हणजे काय झालं माहिती आहे का?
तो आला आहे खाली भक्तांसाठी अगदी मान्य, पण तो जेव्हा खाली आला तेव्हा नामरूपात्मक सगळं जे आहे, देहासकट संसार, नामरूपात्मक सगळं जे आहे ते तोच झाला. कारण त्यांनी प्रत्येक नामरूपच त्यांनी घेतलं ना, म्हणजे तोच संसार झाला. आणि अशा पद्धतीने बघा, हा असा विचार करत आपण या संपूर्ण संसारात जर आपण वावरलो, की ज्या संसारात ज्या देहाने आपण वावरतो आहोत हे सगळं तोच, हे त्याचीच रूपं आहेत, त्याचंच नाम आहे. अशा पद्धतीने या संसारात या देहाने जर आपण वावरलो तर या संसाराची आसक्ती न राहता त्याचं भक्तीत रूपांतर होऊन जातं. म्हणजे आहे तेच, म्हणजे आपला पामरापासून मुक्तापर्यंतचा प्रवास या एका विश्वासावर, की नामरूपात्मक मी जे काही बघते आहे ते प्रभू रामरायाला सोडून हे दुसरं काहीच नाही. अशा पद्धतीने आपण रामाचा आधार घ्यायचा आहे. आणि आपल्याला हे सगळं होण्यासाठी आपण आपल्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया, की एक दिवस अहो जाणारा राम विश्वास नाही, म्हणजे त्या पामर आपण न होता आपला जो प्रवास आहे तो आपल्या सद्गुरूंच्या कृपेनेच आपण कैवल्य पदापर्यंतचा प्रवास, तो कैवल्य पद प्रदान करणं, अशा पद्धतीने आपण आपल्या सद्गुरूंना विनंती करूया की ते पद त्यांनी आपल्याला द्यावं. आणि त्यासाठी लागणारं साधन जे असतं ते पण त्यांनीच. आपण आपल्या बुद्धीने असं म्हणू शकत नाही की आपण साधन करूया, आपण तसं करूया, मी असं करतो. ती बुद्धी पण त्यांनीच आपल्याला द्यावी. म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्या चरणी प्रार्थना करूया, त्या कैवल्य पद देणाऱ्या रामाला, म्हणजे सद्गुरू रूपी रामाला आपण प्रार्थना करूया की ते पद त्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त व्हावं. आणि इतकाच विचार करून आत्ता मात्र माझं चिंतन इकडेच थांबवते. इति शम. जय जय रघुवीर समर्थ.